हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. आज आपण शिकणार आहोत प्लीज लिसन ही पोयम. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पोयम तर शिकणार आहात, प्लस तुमचं वर्कशॉप सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये कव्हर होईल. कारण मी नेहमी प्रयत्न करते की जेवढं शॉर्ट आणि स्वीट एक्सप्लेनेशन मी करू शकेन आणि त्याच्यातच तुमचं वर्कशॉप सुद्धा, तर एकाच व्हिडिओमध्ये तुमचा पूर्ण पोयम किंवा चॅप्टर रिवाइज होऊन जातो. आता प्लीज लिसन ही पोयम आहे, जो एक लहान मुलगा किंवा मुलगी आहे तुमच्या वयाची, जी मोठ्यांना एक उपदेश देत आहेत किंवा एक मेसेज देत आहेत की मला तुमच्या ॲडवाइसची किंवा रिॲक्शन्सची गरज नाही आहे, सल्ल्यांची गरज नाही आहे. मला वेळ द्या. माझं ऐका. मी काय बोलते ते भावना समजा. तर ही पोयम तुमच्यासाठी सुद्धा आहे. ही खासच आहे बिकॉज कुठेतरी आपले पण फीलिंग्स, तुमचे पण फीलिंग्स दाबून असतात किंवा मिसअंडरस्टँड करतात जे मोठे लोकं आहेत, की हा असा का वागतोय, ही अशी का वागते, हिला नक्की काय बोलायचं आहे. तर ही पोयम तुम्हाला नक्की आवडेल आणि आपण एक एक स्टॅन्झा याचा नीटपणे समजून घेऊया, म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये आन्सर्स मस्तपैकी लिहू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट स्टॅन्झा. याचा आपण ह्या स्टॅन्झाचा अर्थ समजून घेऊया. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. तर जेव्हा मी तुम्हाला काहीतरी ऐकण्यासाठी सांगतो माझं, तुम्ही स्वतःचेच सल्ले देऊ लागता, स्वतःचे ॲडवाइसेस देऊ लागता, तर तुम्ही मी जे मागितलं आहे, तुम्हाला ऐकण्यासाठी सांगितलं आहे, ते तुम्ही करत नाही आहे. ओके? When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, तर जेव्हा मी तुम्हाला सांगतो माझं ऐका, मला हे सांगता की तू असं वागलं नाही पाहिजे, तुला असं वाटलं नाही पाहिजे, हे तुम्ही मला सांगता. तर यू आर टॅम्परिंग माय फीलिंग्स, म्हणजे तुम्ही मला हर्ट करत आहात, माझ्या फीलिंग्सला समजून घेत नाही आहात. ओके? When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve the problem, मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगत आहे आणि तुम्ही हा विचार करताय, तुम्हाला असं वाटतंय की अरे मलाच सॉल्व्ह करायचं आहे, पण असं नाही आहे. मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम सांगत आहे. यू हॅव फेल्ड मी, स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. तर तुम्ही मला फेल करत आहात, कारण तुम्ही स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला धावताय, पण मला तसं नको आहे. तुम्ही मला फेल करत आहात ह्या गोष्टीमुळे. ओके? Listen. All I ask is that you listen. Don't talk or do. Just hear me. तर मी फक्त एकच मागत आहे की माझं ऐका. काही बोलू नका, काही करू नका. फक्त ऐका. Advice is cheap. 20 cents will get. तर जे ॲडवाइसेस असतात ते 20 सेंट मध्ये मिळू शकतात. You both dear Abby and Billy Graham in the same newspaper. तर हे यूकेचा न्यूजपेपर आहे. त्याच्यातले जे कॉलम्स असतात, जर तुम्ही कधी न्यूजपेपर वाचत असाल तर त्याच्यात ॲडवाइसेसचा एक कॉलम असतात. तिथे लोक प्रॉब्लेम सांगतात आणि त्यांना ते ॲडवाइसेस मिळतात. ओके? तर ते कॉलम्स मध्ये सुद्धा मी 20 सेंट जर देईन तरी मला ॲडवाइस कोणीही देईल. तर ॲडवाइसेस खूप चीप आहे. रस्त्यावरती चालणारे लोक सुद्धा आपल्याला ॲडवाइस देतात, अरे असं नको करू, तसं नको करू. तुम्ही बघितलं असाल. ओके? तर तो बाळ सांगत आहे, तो मुलगा सांगत आहे की मला ॲडवाइसेस नको आहेत, फक्त माझं ऐका. And I can do for myself. I am not helpless. May be discouraged and flattering, but not helpless. तर मी माझं स्वतः करू शकतो. मी हेल्पलेस नाही आहे, मी कोणावरती डिपेंडेंट नाही आहे किंवा असं नाही आहे की मला येत नाही. मे बी डिस्करेज्ड अँड फ्लॅटरिंग. डिस्करेज्ड म्हणजे माझ्यामध्ये तेवढं करेज नाही आहे, तेवढी हिंमत आली नाही आहे किंवा मी थोडा कन्फ्युज्ड आहे, बट आय एम नॉट हेल्पलेस. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. तर जेव्हा मी करणार असतो ती गोष्ट, पण तुम्ही जाऊन ती करता माझ्यासाठी, तर तुम्ही माझी भीती वाढवत आहात. कसं? तर मला येतं ते करायला. ओके? मला थोडंसं करेज हवं आहे तुमच्याकडून. मला तुमचा पाठिंबा हवा आहे. पण तुम्हीच जाऊन ती गोष्ट कराल तर माझ्यामध्ये ती हिंमत कशी येईल करायची? मला तर असंच वाटणार, अरे मी करू नाही शकत म्हणून त्यांनी केलं. ओके? म्हणून तुम्ही माझा फिअर वाढवत आहात. बट when you accept as a simple fact that I feel what I feel, नो मॅटर हाऊ इरॅशनल. तर तुम्ही जेव्हा एक्सेप्ट कराल हा फॅक्ट, ही भावना एक्सेप्ट कराल की मला जे वाटतं, भलेही ते इरॅशनल असू दे, त्याला काही मिनिंग नको. ओके? त्याला काही मिनिंग सुद्धा नसेल, इरॅशनल असेल, तरी सुद्धा तुम्ही ते एक्सेप्ट करा की ह्याचा विचार आहे तर हा काहीतरी विचार करतच असेल. देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. जर तुम्ही मला समजून घेतला तर मी तुम्हाला कन्व्हिन्स, म्हणजे तुमच्या मागे लागून लागून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न मी स्टॉप करू शकेन. ओके? And get about this business of understanding what's behind this irrational feeling.
तर जेव्हा मी तुम्हाला कन्व्हिन्स करायला थांबीन, तेव्हा मला स्वतःला कळेल की माझी इरॅशनल फीलिंग काय आहे आणि ते कशामुळे येतात ते मला समजू लागतील. अँड वेन दॅट्स क्लिअर द आन्सर आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड अन ॲडवाइस. तर जेव्हा मला कळेल की अरे हे फीलिंग चुकीचे आहे किंवा मी काहीतरी वेगळेच विचार करतोय असं मला जेव्हा कळेल, तर ते हळूहळू क्लिअर होईल आणि मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. इरॅशनल फीलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. तर कधी कधी मला कोणत्या गोष्टीची भीती वाटेल किंवा आनंद वाटेल तेव्हा मलाच कळत नाही आता, ओके, की हे का वाटत आहे. पण जेव्हा माझे थॉट्स आहेत ते क्लिअर होतील, तुम्ही ऍडवाइस नाही दिली तर ठीक आहे, मी स्वतःलाच वेळ देईन आणि म्हणजे जेव्हा ते सगळं क्लिअर होईल तेव्हा मला कळेल की अरे हा, ह्या गोष्टीमुळे मी घाबरत आहे ह्या गोष्टीला. ओके. Perhaps that's why prayer works sometimes for some people because God is mute. तर ह्यामुळे जे प्रेयर आहे म्हणजे जी प्रार्थना आहे ती कधी कधी कामाला येते. का? कारण गॉड म्यूट आहे म्हणजे देव आपल्याशी बोलत नाही, पण आपण त्याच्याकडे जातो आणि काहीतरी आपल्या मनातलं सांगतो तर आपलं मन हलकं होतं. त्यामुळे त्याला असं वाटतं की प्रेयर वर्क्स. अँड ही डझंट गिव्ह ॲडवाइस ऑर ट्राय टू फिक्स थिंग्स. तर देव आपलं येऊन काम करत नाही किंवा आपल्या जागेवरती काही करत नाही. तर आपलं मन हलकं झाल्यामुळे आपले थॉट्स क्लिअर होतात की काय करायचं आहे. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इन आउट फॉर युअर सेल्फ. तर देव ऐकतो आपलं आणि तो आपल्याला बळ देतो किंवा ताकद देतो किंवा आपल्याला असा विश्वास वाटतो की जरी कोणी नसेल तरी देव आहे माझ्या बरोबर, आणि त्यामुळे मग आपल्याला करेज येतो आणि आपण ती गोष्ट किंवा ते संकट आहे त्याच्यातून आपण बाहेर निघतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. तर फक्त माझं ऐका, कृपया करून माझं ऐका, आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर थोडा मला वेळ द्या. मी तुम्हाला नक्की वेळ देईन आणि मग आपण बोलूया. ओके. तर ह्याचा ऑथर जे आहे ते अननोन आहे. तर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं आहे की नाही समजलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा, कारण माझे फक्त हेच एफर्ट्स आहेत. मी ह्यासाठी प्रयत्न करते की तुम्हाला काहीतरी मिनिंगफुल आणि इझी करून मी एक्सप्लेन करीन. ओके. तर आपण वर्कशॉपकडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द पोएट uses फ्री conversational style in the poem. It is called colloquial style. Pick out and write down such lines or expression that support the above statement. तर ही जी स्टाईल आहे ह्याच्यात रायमिंग वर्ड्स नाही आहेत, युजली पोयम्स मध्ये असतात. तर ह्या पोयम मध्ये असे कोणते सेंटेन्सेस आहे ज्याच्यात काही राईम स्कीमच नाही आहे. तर इथे मी आन्सर्स दिले आहे. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड, हे सुद्धा एक फिलिंग्स एक्सप्रेशन आहेत ना. तर ते सगळे एक्सप्रेशन्स वाले लाईन आपल्याला नोट करायचे आहे. यू आर टॅम्परिंग ऑल माय फिलिंग्स किंवा ऑल दॅट आय आस्क्ड इज दॅट यू लिसन. तर हे जेवढे पण फिलिंग्स आहेत ते मी इकडे नोट डाऊन केले आहेत. तुम्ही ह्यातून गो थ्रू करू शकता आणि जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारतील तेव्हा हेच सेंटेन्सेस लिहायचे आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही रिवाइज करता एक पेन्सिल घेऊन बसा किंवा व्हिडिओ बघता एक पेन्सिल घेऊन बसा आणि पटापट रिवाइज करता करताच अंडरलाईन करा की ह्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे आणि त्याच्याकडे जाऊन नीट वाचा, म्हणजे तुमचं क्विकली रिव्हिजन होणार आणि नेक्स्ट टाइम तुम्ही वाचाल तेव्हा ते तुम्हाला लक्षात राहील. ओके. सेकंड क्वेश्चन, पुट द फॉलोइंग एक्सप्रेशन इन टेबल डू आणि डोंट्स ॲज एक्सप्रेस्ड बाय द पोएट. तर पोएट काय सांगतोय की नका करू आणि काय सांगतोय करा, हे तुम्ही टेबलमध्ये टाकायचं आहे. तर इकडे मी तुमच्यासाठी सॉल्व्ह केलं आहे. लिसन हे डूज मध्ये टाकलं आहे कारण पोएट सांगतो आहे लिसन. ओके. मग त्यानंतर आहे जस्ट हिअर मी, एक्सेप्ट माय फिलिंग ॲज अ सिम्पल फॅक्ट. ओके. वेट अ मिनिट ते पण डू मध्ये आलं. त्यानंतर सॉल्व्ह माय प्रॉब्लेम हे नका करू, तर इकडे मी टाकलं आहे. ओके. टेल मी वाय हे सुद्धा नका करू. गिव्ह मी ॲडवाइस हे सुद्धा नका करू. आणि कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर हे सुद्धा नका करू. तर हे खूप इझी आहे कारण हे तुमचे सुद्धा फिलिंग सेमच असतील, तर तुम्ही डूज आणि डोंट्स हे इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट, राईट इन युअर ओन वर्ड्स. तर इकडे आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. व्हॉट डज द लिस्नर डू वेन द पोएट आस्क्स हिम टू जस्ट लिसन? गिव्ह 3 पॉइंट्स. तर इथे आन्सर असा आहे, वेन द पोएट आस्क्स द लिस्नर टू जस्ट लिसन, द लिस्नर ईदर गेट्स ॲडवाइस, टेल्स हिम वाय ही शुडंट फील दॅट वे किंवा ट्राईज टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, द पोएट्स प्रॉब्लेम. ठीक आहे. तर हे 3 पॉइंट्स आहेत. वाय डज द पोएट रिमार्क दॅट ॲडवाइस इज चीप? तर असं का म्हणतो, कारण ते न्यूजपेपरच्या कॉलम मध्ये 20 सेंट मध्ये सुद्धा विकत मिळतात, त्यामुळे ऍडवाइस चीप आहेत. ओके. हे मी आन्सर लिहिला आहे. यू कॅन गो थ्रू, पॉज द व्हिडिओ अँड रीड इट.
Which two facts show that the poet is confident of overcoming his irrational feelings? तर असे कोणते दोन सेंटेन्सेस आहेत ज्याच्यात आपल्याला समजून येतं की पोएट जे इररॅशनल फिलिंग्स आहेत त्याच्यातून बाहेर येणार. तर फर्स्ट आहे ही सेज ही विल अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड दीज फिलिंग्स. आणि सेकंड आहे ही सेज दॅट वेन द आन्सर बिकम्स ऑब्वियस ही विल नॉट नीड एनी ॲडवाइस. तर हा आन्सर तुम्ही देऊ शकता. Question 4. According to the poet, how does God help people when they pray to them? तर देव कसा हेल्प करतो? God doesn't try to solve or give advice or fix things. He is silent, lets one work things out by oneself. That is how God helps people when they pray. ठीक आहे? तर हे तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये सुद्धा इझिली लिहू शकता. Why should one learn to tackle one's problem by oneself? तर का आपण स्वतःचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला पाहिजे? When one tackles one's problem by oneself, one overcomes feeling of fear and inadequacy. जे आपली भीती निघून जाते किंवा आपल्याला जे कॉन्फिडन्स नसतो तो निघून जातो. ओके, जेव्हा आपण स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः हँडल करतो. वाय शुड सिनियर नॉट ओव्हर प्रोटेक्ट और ओव्हर पॅम्पर ज्युनियर्स? तर का ओव्हर प्रोटेक्टिव्ह नसायला पाहिजे पेरेंट्सनी किंवा सिनियर्सनी? ओके, कारण the juniors will be unable to stand on their own feet and face the world. They will not be able to overcome their feelings of fear and inadequacy. They will not become confident. तर जेवढं काही पोएट म्हणत आहे ते सगळं तुम्ही इकडे लिहू शकता किंवा तुमची अंडरस्टँडिंग सुद्धा लिहू शकता, बट इट शुड बी रिलेटेड टू द पोएम. ओके. Question number 7. Find out and write down some proverbs, axioms, quotation that convey a message similar to self-help is best help. ओके, तर हे दोन सेंटेन्सेस आहेत जे हा मेसेज कन्वे करतात. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्फ. सेल्फ हेल्प इज द रूट ऑफ ऑल सक्सेस. ओके, त्यानंतर क्वेश्चन 8 आहे मेंटेन अ डायरी एटलीस्ट अ वीक. तर हे तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता आणि हे स्वतःच करायचं आहे, दुसऱ्याची डायरी नाही लिहायची आपल्याला. तर तुम्हाला तुमचं सिच्युएशन काय आहे, तुम्ही हॅपी आहात, कोणत्या सिच्युएशन मध्ये अनहॅपी आहात, स्ट्रेसफुल काय वाटतं, काय एन्जॉयबल वाटतं, ते सगळं या डायरीमध्ये लिहू शकता. आणि ही प्रॅक्टिस मी आता सुद्धा करते. येस, अँड इट हेल्प्स मी अ लॉट. नेक्स्ट, आता इथे एक लेटर दिला आहे, इनफॉर्मल लेटर फ्रॉम अ टीनेजर टू हर पेरेंट्स एक्सप्रेसिंग अ फ्यू थॉट्स फ्रॉम द पोएम. तर जसं पोएम मध्ये दिलं आहे तसंच हा लेटर असला पाहिजे आणि तेच थॉट्स असले पाहिजे. तर इथे त्या लोकांनी दिलंय की त्यांना काय काय पाहिजे. इकडे दिलाय माय डिअरेस्ट, हाय, आर यू सरप्राइज टू सी. तर ह्याच्यानी आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर मी इकडे लिहिला आहे, हा लेटर आहे. ओके, रूम नंबर 8 गर्ल्स हॉस्टेल, वरद रोड आणि पुणे. ओके, डिअरेस्ट मॉम, हाय, सॉरी डिअर मॉम, आर यू सरप्राइज टू सी दिस लेटर? I want to talk to you about this, but then I thought I will be able to express myself better in a letter. तर हा इनफॉर्मल लेटर आहे, तर तुम्हाला ते स्ट्रक्चर फॉलो करायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या आईला लिहिता आहे तर ते तुम्ही तसं लिहू शकता. फक्त लँग्वेज आपल्याला थोडासा फॉर्मल ठेवायचा आहे, कसंही नाही लिहायचं. ओके, तर ह्या लेटरमध्ये जी मुलगी आहे ती लिहिते आहे तिच्या आईला की तिच्या क्लासमेट बरोबर काहीतरी प्रॉब्लेम होता आणि तिची आई तिला ऍडवाइजेस देत होती की असं नको करू, तसं नको करू. तर त्याच्यावरती थोडंसं आर्ग्युमेंट झालं किंवा तिच्या आईनी तिचं ऐकून नाही घेतलं, पण आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आणि मला ऍडवाइस किंवा सोल्युशनची गरज नाही आहे. तू फक्त मला माझ्या पाठी राहा किंवा मला समजून घे, एवढंच मला म्हणायचं आहे. तर हे पूर्ण ह्या लेटर मध्ये तसं लिहिलं आहे. ओके, तुम्ही हा लेटर गो थ्रू करू शकता आणि नोट डाऊन सुद्धा करू शकता. ओके, तुमच्या नोट्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रीड अलाउड अ कपल ऑफ स्टॅन्झास ऑफ पोएम इनव्हिक्टस अँड प्लीज लिसन. तर ही तुम्हाला युनिट 2 मध्ये होती. ओके, पोएम. तर त्याच्यातले राईम स्कीम लाईन्स आणि हे सगळं तुम्हाला ह्या पोएमशी मॅच होत आहे की नाही हे लिहायचं आहे. तर मला असं वाटत नाही की हे तुमच्या एक्झाम मध्ये येईल, बिकॉज इनव्हिक्टस ही झालेली पोएम आहे आणि प्लीज लिसन ही आताची आहे. तर तुम्हाला असं देऊ शकतात की क्वेश्चन नंबर 1 मध्ये जी पोएम आहे आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये जी पोएम आहे ती कम्पेअर करून सांगा, असं असू शकतं. तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की रायमिंग लाईन्स काय आहे, स्टडी रिदम काय आहे. ठीक आहे, तर ते आपण बघूया. बघा, रायमिंग लाईन्स दोघांचे ह्याच्यात येस आहे आणि ह्याच्यात नाही आहे, कारण ह्याच्यात राईम स्कीमच नाही आहे. ओके, स्टडी रिदम, तर त्या पोएम मध्ये रिदम होती, म्हणजे गाणं आपण गाऊ शकतो तसं, पण इकडे नाही आहे. युनिफॉर्मिटी इन लेंथ ऑफ लाईन्स, तर सपोज जर एका लाईन मध्ये 4 शब्द आहेत, नेक्स्ट लाईन मध्ये पण 4 किंवा 5 असतील, मग थर्ड लाईन मध्ये पण सेम असं असतं. ओके, तर ह्या पोएम मध्ये आहे पण इकडे नाही आहे. इकडे जसं लेटर लिहिलं आहे तसं आहे, वर खाली आहे, तेवढे वर्ड्स नाही आहेत एका लाईन मध्ये. ओके,
युनिफॉर्मिटी इन नंबर ऑफ लाईन्स इन इच स्टँजा. तर कोणत्या कोणत्या स्टँजामध्ये 4 आहेत, कोणत्यामध्ये 2 आहेत, कोणत्यामध्ये 5 आहेत. तुम्ही परत तुमचं पेज पलटा आणि बघा एकदा की कसं आहे ते. ओके. फिगरेटिव्ह लँग्वेज ते सुद्धा नाही आहे इकडे. आणि एक्झाम्पल ऑफ ट्रेडिशनल पोएट्री. ओके. आणि ही आहे फ्री वर्स. तर हे त्याच्यातले डिफरन्स आहेत. पोयम सुद्धा दिली आहे. आणि जर तुम्हाला अजून काही गरज लागली तर बिंदास कमेंट करा. आय विल बी रेडी टू हेल्प यू. सो थँक्यू फॉर बिईंग टिल हिअर. आणि आपण नेक्स्ट चॅप्टर सुद्धा करणार आहोत, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.